नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज कुंकुमार्चन याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया. महालक्ष्मीचा वास घरी असेल तर सुख समृद्धी घरात नांदते. तिची पूजा अर्चा करण्याचा विधी म्हणजे कुंकुमार्चन, म्हणजे कुंकवाचा देवीवर अभिषेक. कुंकवात देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता असते. घरात सुख समृद्धी सकारात्मकता राहण्यासाठी कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन एक घरातील स्त्री पुरुष किंवा दोघांनी मिळून केले तरी चालते. कुंकुमार्चन कुठल्या दिवशी करावे तर मंगळवारी शुक्रवारी करू शकतो. नवरात्रीत 9 दिवस केले तरी चालते. त्यातल्या त्यात ललित पंचमी सप्तमी अष्टमी नवमी ह्या दिवसात केले तर सर्वात जास्त चांगले. तसेच श्रावणात दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनात केले तरी चालते. कुंकुमार्चनासाठी कुंकू भरपूर प्रमाणात लागते. देवीची मूर्ती दुर्गा माता अन्नपूर्णा घरची कुलदेवता अगदी श्रीयंत्रावरही कुंकुमार्चन करू शकतो. जर मनात काही इच्छा असेल तर ती बोलून कुंकुमार्चनच्या पूजेला सुरुवात करावी. कुंकुमार्चन करताना उजव्या हातानेच हाताच्या 3 बोटांमध्ये मुद्रा करून कुंकू देवीवर वाहावे. कुंकुमार्चन करताना देवीचे सतत नामस्मरण करावे. कुंकुमार्चन झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवावा आणि गणपतीची आरती देवीची आरती म्हणावी. घरी आलेल्या सुवासिनींना हळद कुंकू लावून प्रसाद द्यावा. हे वाहिलेले कुंकू आपल्या देवघरातल्या देवांना वाहू नये. ते एका बाजूला ठेवून आपण चांगल्या कामासाठी जात असताना लावून जावे. आपल्या जवळच्या लोकांना मैत्रिणींना स्त्रियांना प्रसाद म्हणून भरून द्यावा. धन्यवाद. म्हणजे आपण सगळ्या देवींची नावं मी जितक्या आहेत त्यातल्या त्यात आपण 16 जणींना इथे आवाहन केलं. आणि मग आता आपण श्रीसूक्त सुरू करतो. श्रीसूक्त म्हणजे कुंकुमार्चन जे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी सुख समृद्धी लाभण्यासाठी आणि आपण महालक्ष्मी ला जेव्हा बोलवतो किंवा आपल्या घरामध्ये वास करायला लावतो तेव्हा कुंकू आहे ना हे सर्वात मोठं माध्यम आहे. त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे की कुंकूने आपण डायरेक्ट महालक्ष्मीला कनेक्ट होऊ शकतो. म्हणून तिच्यावर आपण कुंकू नाही तर नेहमी फुलांचा दुधांचा असा अभिषेक होतो. पण महालक्ष्मीला आपण कुंकुवाचा आहे करतो कारण तिच्यामध्ये ती शक्ती आहे तत्व आहे म्हणून. तर आपण आता सुरू करणार आहोत. चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं हरिणे सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रतमद्याम् अस्तिनाद तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपेतु मा देवसखा कीर्तिशां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिनोपवये श्रियं सोमावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं श्रियं देवीमुपवये श्रियं काश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्याम् हस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियं देवी वृक्षोतपुरीं तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपेतु मा देवसखा मनपगामिनीं यस्यां जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं मालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आद्रा सर्वांगी सुंदर विजयी हल्ती जगे माता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना
लंबोदर पीतांबर फणिवर